लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी आता आनंद निवासमध्ये गेलेली असते आणि त्याच वेळेला आता तिच्यासोबत जी काही मुलं असतात आश्रमातली ती तिथे नंदिनीच्या बाजूला येऊन उभे राहतात. नंदिनीच्या समोर येऊन जेव्हा ती सगळीच जण उभी राहतात तेव्हा नंदिनी खूप जास्त अशी खुश असते, कारण नंदिनीला त्यांच्या एवढा आनंद हा बराच हात झालेला असतो. त्यामुळे नंदिनी जी आहे ती प्रचंड खुश असते आणि त्यानंतर ती मुलं तिथे येऊन नंदिनीला म्हणत असतात की नंदिनी ताई, आज आम्हाला तुझे आभार मानायचे आहे. नंदिनी म्हणत असते की माझे आभार कशासाठी? त्यावर नंदिनीला ते म्हणतात की तुझ्यामुळे आम्हाला स्कॉलरशिप मिळालेली आहे आणि म्हणूनच आम्ही तुझे आभार मानत आहोत. त्यामुळे आता मुलं देखील तितकीच खुश असतात, तेवढीच नंदिनीसुद्धा त्यांच्यासाठी खूप जास्त खुश असते आणि नंदिनी म्हणते की प्लीज तुम्ही लोक मला सगळीजणं थँक्यू म्हणू नका. त्यानंतर आता नंदिनी त्या सगळ्यांसाठी काही ना काही खायला घेऊन आलेली असते. त्या सगळ्यांना नंदिनी खाऊ देते आणि त्याच वेळेला आता नंदिनी त्या सगळ्यांना म्हणत असते की बघा, आज मी तुमच्यासाठी जे काही केलेलं आहे ते एक म्हणजे ताई म्हणून मी तुमच्यासाठी सगळं काही केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मला असे आभार वगैरे मानून पर्क करू नका, असं देखील नंदिनी त्यांना म्हणत असते. त्याच वेळेला आता नंदिनीचा मूड जो आहे तो ठीक नसतो हे मुलांना कळलेलं असतं. त्यामुळे ती मुलं जी असतात ती नंदिनीला म्हणत असतात की नंदिनी ताई तुला काही झालं आहे का? नंदिनी म्हणते काहीच नाही. आणि त्यानंतर ती मुलं जी असतात ती नंदिनीला ॲनिव्हर्सरीचं आता शुभेच्छासुद्धा देत असतात आणि म्हणत असतात की तुमची काल ॲनिव्हर्सरी होती, फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी, हे आम्हाला माहिती आहे. त्यावर नंदिनी त्यांना म्हणत असते की तुम्हाला सगळं हे कसं काय माहिती? त्यावर नंदिनीला ती मुलं सांगतात की आम्ही तुझा आणि जीवदादाचा फोटो बघितलेला आहे सोशल मीडियावर आणि तिथूनच आम्हाला कळलेलं आहे की तुझी ॲनिव्हर्सरी होती ते. त्याच वेळेला आता नंदिनी तेवढ्यापुरती हसते, पण नंदिनीच्या चेहऱ्यामागे जे दुःख लपलेलं असतं ते मुलांना माहिती असतं आणि त्यामुळेच नंदिनीला ती मुलं म्हणत असतात की नंदिनी ताई तुझा मूड ठीक नाही आम्हाला कळतंय, त्यामुळे आपण छान असा एक फोटो काढूया, म्हणजे त्यानिमित्ताने सुद्धा तू आमच्यासोबत आता एकत्र राहशील आणि हसशील तरी. त्यावर आता नंदिनीसुद्धा त्यांच्यासोबत तो फोटोज काढायला तयार होते. त्यानंतर आता नंदिनी त्या मुलांसाठी नाटकाच्या तिकीटेच काढून दिलेले असतात आता. तर ती नंदिनी त्या मुलांना म्हणत असते की तुम्ही सगळीजणं नाटकाला जा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. त्यावर ती मुलं नंदिनीला सुद्धा सांगत असतात की नंदिनी ताई तू सुद्धा चल ना, पण नंदिनी ते सगळ्यांना नकार देते, कारण का नंदिनी ऑलरेडी जीवाने तिच्यासोबत जे काही केलेलं असतं ते सगळ्या टेन्शनमध्ये नंदिनी असते. तर इकडे नंदिनी जी आहे ती मुलांसोबत छान असे फोटो काढते, पण तिथे उभा असलेला तो जो राकेश आहे तो नंदिनीकडे पाहत असतो. त्याला नंदिनीचा सूड उगवायचा असतो आणि त्याचसाठी त्याने खूप जास्त असे आता कष्ट घेतलेली असतात आणि त्यातच नंदिनी जी आहे ती मुलांसोबत आता नाटकाला न जाता त्याच्या प्लॅनचा आता एक भागीदार बनते आणि त्यामुळे आता नंदिनीवर खूप मोठं संकट येणार असतं. तर इथे मुलं मात्र नंदिनीला फोर्स करत असतात, पण नंदिनी त्या मुलांना नकार देत असते. आता त्या मुलांना त्या ताई म्हणत असतात की चला नंदिनी ताईंनी तुमच्यासाठी खूप जास्त असा खाऊ आणलेला आहे, तर तुम्ही तो खाऊ एन्जॉय करा, कारण नंदिनी ताईंनी तुम्ही स्कॉलरशिपमध्ये पास झालेला आहात त्यामुळे सगळं काही तुमच्यासाठी केलेलं आहे, असं बोलून ती ताई जी आहे ती आता तिकडनं त्या मुलांना घेऊन जाते. तर नंदिनी मात्र आता एकटक जाणाऱ्या मुलांकडे पाहत असते. त्यानंतर तिच्या डोक्यात विचार येतो की आज सकाळपासून मी जीवाला फोन केलेला नाही आहे, तर जीवाला आपण एखादा मेसेज किंवा फोन करून बघूया का, त्यांचा राग केला असेल का असं तिला वाटत असतं. आणि म्हणूनच ती सहज म्हणून आता मोबाईलचं मेसेज ऑन करते आणि इकडे मात्र जीवालासुद्धा खूप जास्त वाईट वाटत असतं की त्याने आज नंदिनीशी वाईट वागलेला असतो आणि त्यामुळे तो विचार करतो की आपण या नंदिनीला एखादा मेसेज करावा का. तर जेव्हा नंदिनीसुद्धा मेसेज करायला जाते ना जीवाला, तेव्हा जीवासुद्धा इकडनं मेसेज करत असतो हे नंदिनीला दिसतं. तर नंदिनी म्हणत असते की हे काहीतरी मेसेज करतायत, म्हणजे टायपिंगचं सिम्बॉल्स येत असतात आणि त्यामुळे आता नंदिनी म्हणत असते की बघतेच आता हे काय मेसेज करतायत. तर इकडे सुद्धा नंदिनीने काहीतरी टायपिंग करायला घेतलेलं असतं, हे सुद्धा इकडे जीवाला समजत असतं. त्यामुळे जीवा जो आहे तो सुद्धा आता विचार करत असतो की नक्कीच ही काहीतरी टाईप करते. तर जीवा चुकून हाय असा मेसेज करतो. तर नंदिनी म्हणत असते ह्यानी एवढं सगळं होऊन हाय मेसेज केला आहे, काय चाललं आहे काय नेमकं, जाऊ दे एवढं तरी केलं आहे ना. आणि त्यानंतर मात्र आता नंदिनीला असा मेसेज खूप मोठा टाईप करायचा असतो, जे सकाळपासून जे काही झालेलं असतं त्याबद्दल तिला थोडंफार असं बोलायचं असतं आणि म्हणूनच ती मेसेज टाईप करत असते. तर इकडे मात्र जीवा जो आहे तो एकदमच आतुरतेने तिच्या मेसेजची वाट बघत असतो की ही मला काहीतरी छान असा मेसेज करेल असं. तर इकडे मात्र
नंदिनी बराच वेळ टायपिंग करत असते. तिला वाटत असतं की आपण काय बोलावं. नंतर ती जे काही टाईप केलेलं असतं ते कट करत असते आणि तिला कळत नसतं की काय करावं. तर इकडे मात्र फक्त हाय मेसेज जो आहे तो जीवाने टाकलेला असतो आणि म्हणूनच तो सुद्धा विचार करत असतो की पुढे आपण तिला काहीतरी सॉरी वगैरे मेसेज टाकला पाहिजे. पण समोरून आधी नंदिनीचा काय मेसेज येतो हा बघूया, त्यानंतर आपण सॉरीचा मेसेज टाकूया असं जीवा ठरवतो. तर इकडे नंदिनीने जे काही मेसेज टाईप केलेलं असतो त्याच्यातलं ते सगळं ती कट करते आणि फक्त हे जे टाईप केलेलं असतं ते चुकून आता जीवाला सेंड होतं आणि त्या बाजूला ती ताई जी आलेली असते ती आता नंदिनीला म्हणत असते की नंदिनी मॅडम तुमचं काय चाललेलं आहे. त्यावर नंदिनी म्हणते काय हे तू अचानक आलीस आणि माझ्याकडनं चुकून मेसेज सेंड झाला आहे ना हे. त्यावर आता इथे जीवा मात्र तो हे मेसेज बघितल्यानंतर तो विचार करतो की हे एवढा वेळ जे काही मोठं टायपिंग करत होती ते हे टाईप करत होती. मला वाटलं ही पसारेवाली बाई पसारा आवडताना एकदम फास्ट पसारा आवडत असते, पण हा मेसेज जो केला आहे तेवढा एवढूसा मेसेज करायला एवढा वेळ लागतो का हिला, असाच आता इथे जीवा विचार करत असतो. तर इकडे मात्र आता नंदिनीला समजत नसतं की आपण हे काय करून बसलेलो आहोत. तर इकडे मात्र मुलांना मी नाटकाला घेऊन जात आहे असं ही ताई नंदिनीला सांगत असते. त्यावर नंदिनी म्हणते की खरंच मलासुद्धा तुमच्यासोबत यायला आवडलं असतं, पण जाऊ दे नाटक हाऊसफुल आहे त्यामुळे मला काही आता येता येणार नाही. त्यावरती ताई म्हणत असते एक काम कर आता नंदिनी, जर तुला जायचं असेल तर तू जा मुलांना घेऊन, मी थांबते इथे. पण आता नंदिनी म्हणत असते की नको नको ताई तुम्ही जा त्यांच्यासोबत, मुलांनासुद्धा बरं वाटेल, मी नंतर कधीतरी येईनच तुमच्यासोबत असं बोलून ती वेळ जी आहे ती आता मारून घेते. इथे जीवा मात्र आता खूप जास्त रागात असतो, कारण तो विचार करतो ही एवढा वेळ टायपिंग करत होती आणि मी फक्त हे मेसेज केलेलं आहे. त्यानंतर तो विचार करतो की जाऊ दे सकाळपासून खूप झालं, आता आपणच कुठेतरी माघार घ्यायला हवी आणि म्हणून तो आता नंदिनीला सॉरी असा मेसेज टाईप करायला जातो. पण त्यानंतर तो विचार करतो की सॉरी हा असा मेसेज तर मी टाईप करेन, पण माझ्या मनातले जे काही भाव आहेत सॉरीच्या मागचे हे तिला कळणार नाही मेसेजनुसार. त्यापेक्षा मी एक काम करतो, जाऊ दे हिला घरी येऊ दे, मग हिच्यासमोर सॉरी म्हणतो, म्हणजे तिला माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तर समजेल ना की मी मनापासून सॉरी तिला बोलतोय. त्यानंतर इकडनं नंदिनी म्हणत असते की ह्यांचं काय चाललं आहे, एवढूसा मेसेज त्याच्यानंतर काहीच मेसेज नाही. त्यानंतर आता नंदिनी म्हणते की जाऊ दे हे काही मेसेज करणार नाही, हे सुद्धा तसेच आहेत. त्यापेक्षा ना आता आपण एक काम करूया, ह्यांना मुलांचे फोटोज जे आहेत ते कलाज करायला सांगूया. आणि म्हणूनच ती एक व्हॉईस नोट पाठवते जीवाला आणि म्हणत असते मी तुम्हाला काही मुलांचे फोटोज शेअर करते, त्या फोटोजचे मला फक्त कलाज करून द्या. आणि ही व्हॉईस नोट तो वाचतो आणि त्याचसोबत ते काही फोटोजसुद्धा त्याला आता नंदिनीने पाठवलेले असतात. ते सगळे फोटोज तो आता एकटक बघत असतो आणि त्यानंतर आता तो म्हणत असतो की ठीक आहे हे फोटोज मी हिला कलाज बनवून देतो. आणि ज्या वेळेला तो फोटोज बघत असतो ना त्यावेळेला ती सारखी जी आहे काव्या ती कॉल करत असते. पण आता जीवाला खूप राग येत असतो, सारखी जीवा जे आहे ते कॉल कट करत असतो. त्यानंतर तो म्हणतो सुद्धा एकदा कॉल कट केला तर हिला समजत नाही का काय सारखे सारखे कॉल करायचे आहेत. इथे मात्र आता मुलं जी आहेत ती आता मस्तपैकी नाटकाला चाललेली असतात आणि जाता नंदिनीला म्हणत असतात की नंदिनी ताई तू आली असतीस ना तर खरंच खूप बरं वाटलं असतं. तर नंदिनी म्हणत असते की बाया नेक्स्ट टाईम मी तुमच्यासोबत नक्कीच येईल, पण आता तुम्ही जावा, कारण आता तुम्हाला सगळ्यात जास्त नाटकाची गरज आहे. नाटक खूपच उत्कृष्ट आहे हे मला ताईकडनं कळलेलंच आहे आणि त्यामुळे तुम्ही हे नाटक एन्जॉय करा, आपण नंतर कधीतरी तुमच्यासोबत हे नाटक एन्जॉय करूया असं देखील ती नंदिनी जी आहे त्या मुलांना सांगते. आणि नंदिनी त्या मुलांना असं बोलून बाय बाय बोलते. त्यानंतर मुलं जी आहे ते तिकडनं निघतात. तर इकडे मात्र जो राकेश असतो त्याचा जो काही प्लॅन असतो तो तर आता सक्सेस झालेला असतो. म्हणजेच त्याला असं वाटत असतं की आता कोणीसुद्धा आश्रमामध्ये नाही आहे, एकटी नंदिनी आहे ती चांगलीच आपल्या तावडीत सापडलेली आहे. तर इकडे नंदिनी जी आहे ती आपलं काम करत असते. तर इकडे जीवा जो आहे तो आता एकटाच उभा असतो. तर पार्थ जो आहे तो त्याला समजवायला आलेला असतो. पार्थ आता जीवाला म्हणत असतो की तुझं काय चाललेलं आहे, बिचारी नंदिनी सगळं काही व्यवस्थित हँडल करत असते, पण तुझं आणि त्या काव्याचं काय चाललेलं असतं ना खरंच कळत नाही आहे. त्यावर आता जीवा म्हणत असतो की तुझं काय आहे, म्हणजे आमच्या नवऱ्या बायकोचं जे काही आहे ते मी बघून घेऊ, पण प्रत्येक वेळेला तुझ्या बायकोसोबत माझी तुलना का करतोयस, त्या काव्याचं काय आहे ना ते तुझं तू बघून घे, तुम्ही दोघं नवरा बायको आहात, तुमच्या दोघांचं काय करायचं ते तुम्ही बघा, प्लीज त्याच्यामध्ये तू मला इन्व्हॉल्व करू नको असं देखील जीवा आता पार्थला सांगत असतो. पार्थ म्हणत असतो मी ते म्हणतच नाही आहे, पण बिचारी नंदिनी तुझ्यासाठी खूप काही गोष्टी करत असते, पण तू जो आहे तो तिच्यासाठी काहीच करत नसतो हे मला स्पष्ट दिसत आहे.
बिचारी मला माहिती आहे ना माझ्यासमोर ती व्यक्त होत असते. त्यावर मात्र जीवाला एकदमच जीवाशी लागतो की आता नंदिनी जी आहे ती सगळं काही पार्थसोबत शेअर करते आणि आपण कोण आहोत असं त्याला कुठेतरी वाटू लागतं. आणि म्हणूनच तो म्हणत असतो की म्हणजे माझ्या बायकोच्या मनातल्या बऱ्याच गोष्टी तुला कळायला लागल्या आहेत असं तो पार्थला टोचून बोलू लागतो. त्यावर पार्थसुद्धा त्याच्यावर खूप जास्त भडकतो. तर इकडे मात्र राकेश जो आहे तो आता नंदिनीवर लक्ष ठेवून असतो. नंदिनीला त्रास देण्यासाठी त्यांनी उत्तम अशी सोय केलेली असते. आणि इकडे मात्र जे काही CCTV कॅमेरे असतात जे आनंद आश्रमामध्ये लावलेले असतात त्या CCTV कॅमेऱ्यावर सुद्धा ब्लॅक कलरचा स्प्रे तो मारतो जेणेकरून कोण आहे त्या मागचा सूत्रधार हे कळायला नको पुढे जाऊन. म्हणूनच त्याची जी काही हे चालू असतात ती टेक्निक तो फॉलो करत असतो. तर इकडे मात्र नंदिनी जी आहे ती विचार करते की हे काय झालं, यांनी अजूनही मला कोलाज करून पाठवलेला नाही आहे असा आता नंदिनीच्या डोक्यात विचार सुरू असतो. तर इकडे मात्र पार्थ आणि जीवा याच्या दोघांची भांडणं होत असतात. जीवा जो आहे तो पार्थला म्हणत असतो की तुझं नेमकं काय चाललंय, म्हणजे माझ्या बायकोच्या मनातलं तुला कळायला लागले की माझी बायको येऊन तुला सगळ्या गोष्टी सांगायला लागलेली आहे असं काहीसं तो जेव्हा बोलतो तेव्हा मात्र पार्थ चिडत असतो. आणि पार्थ म्हणत असतो की तुमच्या दोघांचं नाही असंच असतं, ती काव्यही तशीच आहे आणि तूही तसाच आहे. आमच्या बोलण्याचा उद्दिष्ट तुम्हाला समजत नाही आहे, फक्त स्वतःचं कसं खरं करायचं हे तुम्हा दोघांनाही चांगलं जमतं. आणि जीवा तू कधीपासून असं वागायला लागलाय, जेव्हापासून लग्न झालंय ना तेव्हापासून ना तुझं वागणं ना बदललेलं आहे. ना तुला बायको हवी आहे, ना भाऊ हवा आहे, ना कोणी हवं आहे. पहिल्यांदा तू असं नव्हतास, सगळी नाती सांभाळणारा होतास, पण आता तुझं हे वागणं बघता मला वेगळंच काहीसं वाटत आहे असं देखील पार्थ म्हणत असतो. तर आता जीवा एकदमच रागात असतो. जीवा म्हणत असतो ठीक आहे तुला नाही समजून घ्यायचं आहे ना मला, ठीक आहे नको समजून घेऊ, पण मी माझ्या हिशोबानेच वागणार, मला जसं वागायचं आहे तसंच. तर त्यावेळेला आता पार्थ म्हणत असतो की नंदिनी बिचारी सगळं काही करून तुमचा संसार टिकायचा कसा यासाठी प्रयत्न करत असते, जसं मी सुद्धा काव्यासोबत सगळे काही प्रयत्न करून आमचा संसार कसा पुढे जाईल याचा विचार करत असतो, तसंच बिचारी नंदिनीसुद्धा करत असते. आणि त्याच वेळेला आता नंदिनीचे ते शब्द जे असतात ते आता जीवाला आठवतात की आपल्या दोघांच्या मध्ये संवाद जो आहे तोच नाही आहे. आणि हे सगळं जेव्हा आता जीवाला आठवतं तेव्हा जीवा विचार करतो की नंदिनीने माझ्यासमोर मन व्यक्त करायचं असतं पण ते सगळं तिने पार्थसमोर केलेलं आहे, त्यामुळे आता त्याला लागत असतं. आणि तो म्हणत असतो म्हणजे माझ्या मागून तुमच्या दोघांचं भलतंच काहीतरी सुरू असतं. म्हणजे तो आता नंदिनी आणि त्याचसोबत पार्थवर आता आरोप घेत असतो. त्यावर पार्थ हा म्हणत असतो की आमच्यामध्ये जे काही होतं ना ते केव्हाच आम्ही मागे सोडलेलं आहे आणि आम्ही आमच्या पुढच्या आयुष्याला सुरुवात केलेली आहे. जसं की तुझं लग्न नंदिनीसोबत झालेलं आहे आणि माझं लग्न हे काव्यासोबत झालेलं आहे, तर आम्ही पुढचा विचार करून बऱ्याच गोष्टी करत आहोत, पण तुम्ही अजूनही तिथेच अडकून बसलेला आहात. तर इकडे मात्र आता खूप जास्त राग जो आहे तो आता येत असतो, तो म्हणजे आता इकडे जीवाला. तर आता जीवाच्या फोनवर आता नंदिनी कॉल करते कारण नंदिनीला अजून फोटोज मिळालेले नसतात. तर आता जीवा आधीच रागात असतो, पार्थसोबत भांडण झालेलं असतं त्यामुळे. तर इकडे मात्र आता जीवाला जेव्हा कळतं की नंदिनीचा कॉल आलेला आहे तेव्हा जीवा जो आहे तो कॉल रिसीव करतो. आणि जीवा ज्या वेळेला कॉल रिसीव करतो तेव्हा नंदिनी जीवाला म्हणत असते की जीवा तुम्ही अजून फोटोज नाही पाठवलेले. त्यावर इकडे मात्र जीवा रागात म्हणतो की मरणार आहेस का, जरा थांब ना. हे जेव्हा वाक्य नंदिनीच्या कानी पडतात ना तेव्हा नंदिनी जी आहे ती बिचारी आतमधून कोलमडते आणि ती म्हणत असते की तुम्ही हे सगळं काय बोलताय. त्यावर मात्र आता ती म्हणू लागते की आता जीव जरी गेला ना तरी तुम्हाला कॉल मी करणार नाही, सॉरी माझी चूक झाली असं देखील ती आता म्हणू लागते. त्यानंतर आता इथे जीवा जो आहे तो फोन ठेवतो. तर नंदिनीला जीवाच्या ह्या बोलण्याचं खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, ती मनातून खूप जास्त खचलेली असते. तर इकडे जेव्हा जीवा ते फोटोज मोबाईलमधले पाहत असतो त्यावेळेला त्याला तिथे एका फोटोमध्ये दिसतं की राकेश जो आहे तो त्या खिडकीच्या आडून नंदिनीला पाहतो आहे. आणि हे जेव्हा आता इकडे कळलेलं असतं जीवाला तेव्हा जीवा पार्थला थांबवतो आणि पार्थला नंदिनीही कोणत्या तरी संकटात आहे असं सांगतो. आणि जेव्हा आता
पार्थला सुद्धा हे कळतं तेव्हा पार्थ म्हणतो की काही ना काही करून नंदिनीचं रक्षण करायला हवं. त्यानंतर आता मी सुद्धा तुझ्यासोबत येतो असं पार्थ सांगू लागतो. त्यानंतर आता इकडे मात्र नंदिनी खूप जास्त रडत असते. तर जीवाला तो फोटो पाहून त्याचा जीव कासावीस झालेला असतो. म्हणूनच जीवा जो आहे तो कंटिन्यू नंदिनीला कॉल करत असतो. ज्यावेळेला तो नंदिनीला कॉल करत असतो परंतु आता नंदिनी त्याचा कॉल रिसीव्ह करत नाही, कारण जीवाचं ते बोलणं तिच्या जास्त जिव्हारी लागलेलं असतं. त्यामुळे ती आता अक्षरशः त्याचा फोन कट करते आणि सारखे सारखे जरी कॉल आले त्यासाठी ती आता डायरेक्टली स्वतःचा मोबाईल जो आहे तो स्विच ऑफ करून ठेवते, जेणेकरून आता त्याच्यासोबत कोणताही कॉन्टॅक्ट व्हायला नको. पार्थ म्हणतो की त्यांनी तर फोन स्विच ऑफ केलेला आहे. तर इकडे मात्र आता नंदिनी खूप जास्त टेन्शनमध्ये येते, कारण जीवा जे काही बोललेला असतो त्याचा जास्त त्रास तिला आता होत असतो. तर जीवाला आता काही झालं तरी नंदिनीचा जीव हा वाचवायचा असतो. त्यामुळे आता तो म्हणत असतो की काही झालं तरी आता मला निघावं लागेल. तर पार्थसुद्धा म्हणतो की मी सुद्धा तुझ्यासोबत येतो, थांब. दोघंही जण घाईघाईत जायला निघतात. तर आता दोघांनाही जाताना इकडे काव्या बघते. काव्या म्हणत असते की या दोघांना काय झालं आहे, इतके मी या जीवाला आता कॉल करत होती पण जीवाने माझे एकही कॉल रिसीव्ह केले नाहीत, म्हणजे दोघं गेलेत कुठे नेमके, हा विचार आता इथे मात्र काव्याच्या डोक्यात येत असतो. काव्याला समजत नसतं की हे दोघंही भाऊ जे आहेत ते कुठे गेलेले आहेत. तर इकडे मात्र नंदिनी बिचारी बसून खूप जास्त रडत असते आणि इकडे राकेश जो आहे तो आता काही झालं तरी आपला निशाणा योग्य साधायचा प्रयत्न करत असतो. तर आता इकडे मात्र काव्याने जे आहे ते आता पार्थला कॉल केला असतो आणि ती म्हणत असते की तुम्ही इतक्या घाईघाईत कुठे गेलात. त्यावेळेला आता पार्थ जो आहे तो काव्याला सांगतो की नंदिनीवर खूप मोठा हल्ला होणार आहे, नंदिनीला वाचवण्यासाठी आम्ही आनंद निवासमध्ये जात आहोत. आणि हे जेव्हा आता इकडे काव्याला समजतं तेव्हा काव्यासुद्धा आता टेन्शनमध्ये येते. तर इकडे मात्र आता काव्या जी आहे त्या टेन्शनमध्ये असतेच, पण नंदिनीला आता खूप मोठं संकट तिच्यावर येऊन ठेपलेलं असतं, कारण नंदिनीला आता त्या राकेशने बांधून ठेवलेलं असतं आणि तो म्हणत असतो की हा जर दरवाजा आता ओपन झाला ना तर तुझा जीव गेला. आणि इकडे मात्र जीवा आणि त्याचसोबत पार्थ हे दोघंही जण दारात येऊन उभे असतात आणि काही झालं तरी त्यांना नंदिनीला त्या राकेशच्या तावडीतून वाचवायचं असतं आणि त्यासाठी ते खूप जास्त असे प्रयत्न जे आहेत ते करत असतात. आता नंदिनीला कशा पद्धतीने जीवा आणि पार्थ वाचवणार आहेत या राकेशच्या तावडीतून हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.